आता पार्लरला जायची बिलकुल गरज नाही. फक्त 50 रुपयाच्या आतमध्ये करा हा 3 स्टेपचा ग्लो फेशियल. फर्स्ट आपला फेस जो आहे तो चांगला क्लीन करून घ्यायचा आहे आणि फर्स्ट स्टेप आपण यूज करायची आहे ती हा हिमालयाचा प्युरिफाईंग नीम स्क्रब. हा जो हिमालयाचा नीम फेस स्क्रब आहे तो आपली डेड स्किन रिमूव्ह करतो आणि आपली स्किन जी आहे ती फ्रेश आणि स्मूथ बनवतो. असा फेस स्क्रब आहे ना, एकदम जेंटल आहे. त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स जे आहेत ना ते आपल्या स्किनला अजिबात इरिटेट करत नाहीयेत. फेस वॉश केल्यानंतर माझी स्किन बघा इन्स्टंटली ग्लो दिसते माझ्या स्किनवर आणि एक मॉइश्चर राहतोय चेहऱ्यावर, ड्राय होत नाही स्क्रबने स्किन. सेकंड स्टेप आहे हे हिमालयाचा नॅचरल ग्लो केसर फेस पॅक करा. हा फेस पॅक जो आहे तो आपल्या स्किनला इन्स्टंट फ्रेशनेस देतो आणि हेल्दी ग्लो देतो. मी कधी कोणताही फेस मास्क किंवा स्क्रब माझ्या अंडर आईजला लावायला प्रेफर नाही करत, कारण का ती स्किन आपली थोडी जास्तच सेन्सिटिव्ह असते. जर तुमच्या फेसवर पिंपल्स किंवा ॲक्ने भरपूर प्रमाणात असतील तर तुम्ही हा फेस पॅक यूज करू शकता. प्युरिफाईंग नीम फेस पॅक आहे. सो फेस पॅक लावून झाल्या 15 to 20 मिनिट्स आपण वाट बघूया फेस पॅक सुकायची आणि मग नॉर्मल वॉटरने वॉश करून घेऊ आणि मध्ये मध्ये स्वतःला हायड्रेट पण ठेवत राहा. फेस वॉश केल्यानंतर माझा फेस तुम्ही बघू शकता काय ग्लो करतोय. अजून तर थांबा, अजून एक स्टेप बाकी आहे. लास्ट आणि बेस्ट स्टेप आहे ती म्हणजे हा टॅन रिमूव्हल ऑरेंज पील ऑफ मास्क. याला पण मी हातानेच अप्लाय करणार आहे. जेल टाईप आहे हा आणि एकदम थिक लेअर लावा, पातळ नको. हा ऑरेंज पील ऑफ मास्क आपल्या स्किनवरचे ब्लॅकहेड्स रिमूव्ह करून, डर्ट रिमूव्ह करून आपल्या स्किनला एकदम इन्स्टंट ब्राईट लुक देतो. फेस पॅक आपला छान पैकी एकदम ड्राय झालाय बाबा आणि याला काढायची एक पद्धत आहे. इथून पहिला लूज करायचं इथून. माझ्या चेहऱ्यावर आलेला जो ग्लो आहे तर तुम्ही बघू शकता. किती चमकतोय माझा चेहरा आणि एकदम ग्लोई ग्लोई सॉफ्ट सॉफ्ट वाटतं. सो फक्त अर्धा तासात मिळवा फ्रेश अँड ग्लोई स्किन. व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, फॉलो, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.